डोक्यावर फुले पगडी घालून आलेलो आहे। कारण जेव्हा देशात ढोल गवार शूद्र नारी सब ताडन के अधिकारी हे ब्रह्मवाक्य मानलं जात होतं, त्याचं पालन होत होतं, त्यावेळी महिलांसाठी स्त्रियांसाठी शिक्षणाची दारं खुली करणारे जब कोई समाज सुधारणा असेल उसके बीच से आप नहीं जाएंगे। समाज सुधारणा असेल, स्त्री सुधारणा असेल, स्त्री शिक्षण असेल। भी मैं सभी सदस्यों से एक मिनट, सभी माननीय सदस्यों से कहना चाहता हूं कि जब कोई माननीय सदस्य अगर बोल रहे हैं उनके और चेयर के बीच से क्रॉस करके मत जाएं। ये माननीय उस सदस्य की और चेयर सभी सदस्य। धन्यवाद अध्यक्ष महोदय। आज या ऐतिहासिक क्षणी बोलताना मुद्दाम डोक्यावर फुले पगडी घालून उभा आहे बोलायला, कारण जेव्हा या देशामध्ये ढोल गवार शूद्र पशु नारी सब ताडन के अधिकारी हे ब्रह्मवाक्य मानलं जात होतं, त्याचं पालन होत होतं, तेव्हा स्त्री स्वातंत्र्याचा, स्त्री शिक्षणाचा पुरस्कार करणारे पहिले समाज सुधारक कोण होते, तर ते महात्मा ज्योतिराव फुले होते। जेव्हा पूर्ण चेहरा झाकला जाईल असा घुंगट ओढून चूल आणि मूल यापर्यंतच महिलेला राखून ठेवलं जात होतं, तिला बंधनात ठेवलं जात होतं, माणूस म्हणून सुद्धा जगण्याचा अधिकार नाकारला जात होता, तेव्हा ज्यांनी उंबरठा ओलांडला, शेणगारा सोसला, पण स्त्रीला अक्षरांची ओळख करून दिली, तिला तिच्या स्त्रीत्वाची जाणीव करून दिली, त्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, या फुले दाम्पत्याचं फार मोठं योगदान या संपूर्ण प्रवासात आहे। आणि आज नारी शक्ती वंदन अधिनियमाच्या अंमलबजावणीची चर्चा करत असताना महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करणं आपणा सर्वांचं कर्तव्य आहे। आणि त्याच वेळी त्यांच्या द्विजन्म शताब्दी वर्षातही अजूनही त्यांना भारतरत्न पुरस्कार आपण देऊ शकलो नाही, हे देशाचं दुर्दैव आहे। अध्यक्ष महोदय, महात्मा ज्योतिराव फुले, तथागत भगवान गौतम बुद्ध आणि संत कबीर यांना गुरुस्थानी मानणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे इंग्लंड अमेरिकेला जमलं नाही ना, ते करून दाखवलं। संविधानाच्या अंमलबजावणीपासून पहिल्या दिवसापासून हा महिलांना मतदानाचा अधिकार दिला। आणि ही नररत्न ज्या महाराष्ट्रात जन्मली त्या महाराष्ट्राचा मी मावळा आहे। या महाराष्ट्रात एक फार मोठा मातृत्वाचा, नेतृत्वाचा आणि कर्तृत्वाचा वसाडी वारसा आहे। जो मातृत्वाचा वसाडी वारसा आहे तो राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचा आहे, कर्तृत्वाचा वसाडी वारसा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुल्यांचा आणि नेतृत्वाचा वसाडी वारसा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा आहे। आणि त्यामुळे या महिला आरक्षण विधेयकाला विरोध असण्याचं काही कारणच उद्भवत नाही। इतकंच नाही अध्यक्ष महोदय, तर देशात पहिल्यांदा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 33% महिला आरक्षण देणारं राज्य हे महाराष्ट्र होतं आणि तेव्हाचे मुख्यमंत्री होते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब। देशाला पहिलं महिला धोरण देणारे, संरक्षण दलात महिलांना नोकरीची संधी देणारे, वडिलोपार्जित संपत्तीमध्ये सुद्धा महिलांना वाटा देणारे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब होते। आणि त्यामुळे या महिला आरक्षण विधेयकाला विरोध करण्याचा मुळीच प्रश्न नाही। आणि जर कोणी म्हणत असेल की कुणाला वाटत असेल की हे करून आपण उपकार करतो, तर त्यांना एवढंच सांगू इच्छितो की उपकार आपण करत नाही आहोत, तर त्या मातेनं आपल्याला जन्म दिला आणि हे जग बघण्याची संधी दिली, हा तिचा आपल्यावर उपकार आहे। पण अध्यक्ष महोदय, एक अंतर्मुख होऊन मात्र विचार करावा लागतो की एकीकडे आपण नारी शक्ती वंदन विधेयकाच्या अंमलबजावणीची चर्चा करतो आणि त्याच वेळी आपल्याच देशामध्ये बेटी बचाव बेटी पढाव हे अभियान राबवावं लागतं। त्याच वेळी आपल्या देशामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची संख्या दिवसेंदिवस वाढत जाते। लाखो महिला या बेपत्ता होण्याच्या तक्रारी नोंदल्या जातात, त्याच्यावर कुठली ऍक्शन घेतली जात नाही। आत्ताच अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये एका भोंदू बाबांचं प्रकरण समोर आलं आणि त्या भोंदू बाबाचं प्रकरण समोर आल्यानंतर त्या लैंगिक अत्याचार प्रकरणातले व्हिडिओज हे समाज माध्यमावर जर व्हायरल झाले तर मग तपास करणारे अधिकारी आणि पर्यायानं गृहमंत्री म्हणून त्यांची या महिलांचं संरक्षण करण्याची जबाबदारी नव्हती का, हा प्रश्न निर्माण होतो। आणि म्हणूनच अध्यक्ष महोदय, अंमलबजावणी करणाऱ्यांच्या मानसिकतेविषयी जरूर प्रश्नचिन्ह उपस्थित होतं। कारण यत्र नार्यास्तु पूज्यते रमन्ते तत्र देवता असं एकीकडे म्हणणाऱ्या आणि त्याच वेळी स्त्रियांना वेदांचं अध्ययन नाकारणाऱ्या आणि पतीची सेवा हे स्त्रीचं कर्तव्य असं मानणाऱ्या मनुस्मृतीचा